पुरुषांच्या या सवयींवर एकाच मिनिटात फिदा होतात बायका. मित्रांनो, स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण ही मानवी आयुष्यातील एक अत्यंत नैसर्गिक भावना आहे. प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी अशी इच्छा असते की एखाद्या व्यक्तीने आपल्याला मनापासून समजून घ्यावे, आपल्यावर प्रेम करावे आणि आपल्याकडे विशेष नजरेने पाहावे. विशेषतः अनेक पुरुषांच्या मनात असा प्रश्न असतो की स्त्रिया नेमक्या कोणत्या गुणांमुळे किंवा सवयींमुळे एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होतात. कारण काही वेळा असे दिसून येते की एखादा पुरुष खूप प्रयत्न करतो, तरीही त्याच्याकडे स्त्रियांचे लक्ष जात नाही, तर काही पुरुष कोणताही विशेष प्रयत्न न करता सहजपणे लोकांचे लक्ष वेधून घेतात. यामागे केवळ बाह्य रूप कारणीभूत नसते, तर त्या पुरुषाचे वागणे, बोलणे, आत्मविश्वास आणि त्याची वृत्ती या गोष्टींचा मोठा प्रभाव असतो. स्त्रियांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात, पण त्या नेहमी मोठ्या किंवा दिखाऊ नसतात. अनेकदा लहान-सहान सवयी आणि स्वभावातील सूक्ष्म गोष्टी स्त्रियांच्या मनावर खोल प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, एखाद्या पुरुषाने आपल्या आवडत्या व्यक्तीकडे कधीकधी चोरत्या नजरेने पाहणे ही गोष्ट स्त्रियांना आवडू शकते. या नजरेतून अनेक भावना व्यक्त होत असतात. जेव्हा एखादा पुरुष कोणाकडे प्रेमाने किंवा कुतूहलाने पाहतो, तेव्हा त्या नजरेत एक प्रकारची कोमलता असते. त्या नजरेतून त्याच्या मनात त्या व्यक्तीबद्दल काय भावना आहेत हे कळून येते. स्त्रियांना अनेकदा शब्दांपेक्षा नजरेतून व्यक्त होणाऱ्या भावना अधिक समजतात. म्हणूनच काही वेळा शांतपणे केलेला आय कॉन्टॅक्टही दोन व्यक्तींमध्ये एक वेगळे नाते निर्माण करू शकतो. मानसशास्त्रात असेही सांगितले जाते की जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांकडे काही क्षण स्थिर नजरेने पाहतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा भावनिक संवाद निर्माण होतो. त्या क्षणी शब्दांची गरज नसते. अशा नजरेतून विश्वास, आकर्षण आणि आपुलकी व्यक्त होते. म्हणूनच काही स्त्रियांना पुरुषाचा असा शांत आणि प्रेमळ नजर संपर्क आकर्षित करतो. याशिवाय आणखी एक गोष्ट स्त्रियांना विशेष आवडते, ती म्हणजे एखादा पुरुष सतत इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाही. अनेक पुरुषांना वाटते की स्त्रीला प्रभावित करण्यासाठी सतत तिच्या मागे फिरणे, सतत तिची स्तुती करणे किंवा तिला खुश करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. परंतु प्रत्यक्षात अनेक स्त्रियांना अशा प्रकारचे वर्तन आवडत नाही. कारण जे पुरुष सतत इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात ते कधीकधी कृत्रिम वाटतात. त्यांच्या वागण्यात नैसर्गिकपणा राहत नाही. याच्या उलट जे पुरुष स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवतात, स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतात आणि कोणाला प्रभावित करण्यासाठी अतिशय प्रयत्न करत नाहीत, ते अधिक आकर्षक वाटतात. कारण अशा पुरुषांमध्ये एक प्रकारची स्थिरता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो. त्यांना स्वतःची किंमत माहिती असते आणि ते स्वतःला कोणासाठीही बदलण्याचा दिखावा करत नाहीत. हा स्वाभाविकपणा आणि साधेपणा स्त्रियांना अनेकदा खूप आवडतो. पुरुषाच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची ड्रेसिंग स्टाईल. एखाद्या व्यक्तीचे कपडे हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा मानले जातात. स्त्रिया अनेकदा पुरुषांच्या कपड्यांकडे विशेष लक्ष देतात. याचा अर्थ असा नाही की कपडे खूप महागडे असावेत, पण स्वच्छ, नीटनेटके आणि आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणारे कपडे घालणे ही एक सवय आहे जी एखाद्या पुरुषाला अधिक आकर्षक बनवते. काही पुरुष फॉर्मल कपडे परिधान करतात आणि त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा गंभीरपणा आणि जबाबदारीची भावना दिसून येते. तर काही पुरुष साधे कॅज्युअल कपडे घालतात आणि त्यामुळे ते अधिक मोकळे, आनंदी आणि मस्तीखोर स्वभावाचे वाटतात. प्रत्येक ड्रेसिंग स्टाईल वेगळा संदेश देते. स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला साजेशी स्टाईल ठेवतात आणि स्वतःला व्यवस्थित सादर करतात. स्त्रियांना आकर्षित करणाऱ्या गोष्टींपैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर. जीवनात प्रत्येकाला तणाव आणि चिंता असतात. अशा परिस्थितीत जो पुरुष आपल्या बोलण्याने किंवा विनोदाने वातावरण हलके करू शकतो, तो अधिक आकर्षक वाटतो. सतत गंभीर राहणारा आणि नेहमीच चिंतेत दिसणारा पुरुष अनेकांना आवडत नाही, कारण अशा व्यक्तीसोबत राहणे कधीकधी कठीण वाटू शकते. परंतु जो पुरुष योग्य वेळी हलका विनोद करू शकतो, वातावरण आनंदी ठेवू शकतो आणि आपल्या जोडीदाराला हसवू शकतो, त्याच्याकडे स्त्रिया सहज आकर्षित होतात. कारण अशा व्यक्तीमुळे आयुष्य अधिक आनंदी आणि हलके वाटते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की विनोद हा सभ्य आणि समजूतदार असावा. सतत टाइमपास करणारे किंवा अतिमस्करी करणारे लोकही गंभीर नात्यासाठी योग्य वाटत नाहीत. त्यामुळे संतुलित स्वभाव असलेला पुरुष अधिक आवडतो. याशिवाय स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करणारा गुण म्हणजे दयाळूपणा आणि इतरांची काळजी घेण्याची वृत्ती. जे पुरुष इतरांची आदराने वागतात, गरज पडल्यास मदत करतात आणि इतरांच्या भावनांची कदर करतात, ते मनाने मोठे असतात. अशा पुरुषांकडे स्त्रिया सहज आकर्षित होतात, कारण त्यांना वाटते की असा पुरुष आयुष्यात चांगला जोडीदार ठरू शकतो. जो पुरुष आपल्या कुटुंबाची, मित्रांची किंवा अगदी अनोळखी लोकांचीही काळजी घेतो, त्याच्या मनात करुणा आणि संवेदनशीलता असते. अशा व्यक्तीचा स्वभाव विश्वासार्ह वाटतो. स्त्रियांना वाटते की अशी व्यक्ती आयुष्यात संकटाच्या वेळी साथ देईल आणि नात्याची कदर करेल. माणसाच्या खऱ्या व्यक्तिमत्वाचा अंदाज त्याच्या वागण्यावरून येतो. एखाद्या व्यक्तीने समाजात कसे वागावे, इतरांची कसे बोलावे आणि संकटाच्या वेळी कशी मदत करावी हे त्याच्या स्वभावावर अवलंबून असते. म्हणूनच जे पुरुष नम्र, दयाळू आणि समजूतदार असतात, ते स्त्रियांच्या मनात सहज जागा बनवतात. शेवटी मित्रांनो, स्त्रियांना आकर्षित करणारी गोष्ट केवळ बाह्य सौंदर्य नसते,
आत्मविश्वास, साधेपणा, प्रामाणिकपणा, विनोदबुद्धी आणि इतरांविषयीची काळजी या गुणांमुळे एखादा पुरुष खरोखर आकर्षक वाटतो. जेव्हा एखादा पुरुष मनाने चांगला असतो, स्वतःवर विश्वास ठेवतो आणि इतरांची आदराने वागतो, तेव्हा तो नकळत अनेकांच्या मनात स्थान निर्माण करतो. म्हणूनच कोणाला प्रभावित करण्यासाठी बनावटीपणा करण्यापेक्षा स्वतःचे खरे व्यक्तिमत्व जपणे अधिक महत्त्वाचे असते. कारण खरी ओळख ही आपल्या स्वभावातूनच दिसून येते आणि तीच कोणत्याही नात्याचा पाया मजबूत बनवते.